हॅलो नमस्कार। आज सकाळच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। माझे कामं वगैरे सगळे आवरलेली आहेत। पूजा वगैरे झाडून वगैरे काढून सगळं आवरून झालेलं आहे। आता आपल्याला शिवायचं आहे वेगळ्या प्रकारचं मॅट। हे आपण शिवायचं आहे जे आपल्या अंडरवेअर टी शर्ट वगैरे राहतात त्याच्यापासून आपल्याला हे शिवायचे आहे। हे त्याच्यात दोन कॉम्बिनेशनमध्ये हे करणार आहे मी। हे बघा इथे 4 इंच बाय 4 इंचाचे मी चौकोन काढून घेतलेले आहेत दोन कलरमध्ये। तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या आणि त्या वेगवेगळ्या कलरचे असे म्हणजे दिसायला पण ते छान दिसते। हे साधारण 7 ह्याचं करणार आहे मी। 7 चौकोन घेतलेस आणि त्याच्यावर मी कसं पुढं काय काय करायचं ते सांगणार आहे। आता हे मी चौकोन काढून घेतलेले आहेत। आता चौकोन किती काढायचे ते आपल्या लांबी आणि रुंदीवरनं लक्षात येईल तुम्हाला किती काढायचे ते। आता इथं मी 7 चौकोनाचं हे केलेलं आहे, चौकोन काढून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला क्रॉसमध्ये स्टिच करायचे। कसे करायचे ते दाखवते। आता बघा हे काय करायचं, हा चौकोन घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा जो दुसरा चौकोन घेतलेला आहे त्याची ही त्रिकोणी घडी घालायची। अशी ही त्रिकोणी घडी घातली की ह्या त्रिकोण घडीचा एक टोक या चौकोनाच्या एका कोपऱ्याला ठेवायचं असं। हे आता असं शिवून घ्यायचं आणि हे दुसरा चौकोन आहे तो आपल्याला परत फोल्ड करून हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि ह्याच्या चारी बाजूला आपल्याला शिवण मारून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण खाली बघा हे कलर दुसरा लावून हा त्रिकोण आपण जोडून घेतलेले। हे असे आपण त्रिकोण सगळे जोडून घ्यायचे आधी आणि त्याच्या पुढे कसं करायचं दाखवते। त्याच्या आधी बघा काय करायचं, आपले टी शर्ट वगैरे असतात त्याचे ना आपण 2-2 इंचाच्या स्ट्रीप काढून घ्यायची। या पद्धतीने आपण 2-2 इंचाच्या आपल्या टी शर्टच्या किंवा जुन्या अंडरवेअर वगैरे असतात किंवा ट्रॅकसूट पॅन्ट असती तशा 2-2 इंचाच्या आपण पट्ट्या काढून घ्यायच्या आणि ह्याला ना पट्ट्या काढून घेतल्यानंतर ह्याला नुसतं ताणवून घ्यायचं। बघा कसं होतंय ते। अशा पद्धतीने हे ताणवून घेतल्यानंतर लांब स्ट्रीप त्याच्या तयार होतात। त्या स्ट्रीप तयार झाल्यानंतर आपण ना त्याला 2-2 इंचाच्या अशा स्ट्रीप आपण कट करून घ्यायच्या। 2 इंचाच्या अशा कट करून घ्यायच्या। हे रुंदीला पण 2 इंच आणि लांबीला पण 2-2 इंच होईल अशा आपण ह्या कट करून घेतलेल्या आहेत। आणि ह्या कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याची एक लांबच्या लांब एकमेकाला जोडत आपण ते पुढे शिवून घ्यायचं आहे। तर हे बघा हे जे आहे एकसारखे कलर जे असतील ते असे एकमेकाला लावून घ्यायचे जवळ आणि ते नुसतं मशीनच्या ह्याच्यामध्ये शिवत जायचे। दाखवते मी। जवळ नुसते शिवत जायचे आणि त्याच्यानंतर त्याचे एक लांबच्या लांब लढी तयार होती। लांब लढी वेगवेगळ्या कलरचे तुमच्याकडे जे अवेलेबल कलर असतील त्याप्रमाणे हे बघा मी हे या पद्धतीनं सगळी शिवून घेतली वेगवेगळ्या कलरची। त्याच्यानंतर आपण त्याला जॉईन करून वेगवेगळ्या हे फुलाचा आकार किंवा आपल्याला जे वेगवेगळा आकार द्यायचा असेल तसं आपण ते तिथे जॉईन करत जायचं। आता हे असं आपण सगळं तयार करून घेऊ जॉईन। आता आपण चौकोन तयार करून घेतलेत। हे असे करून त्याला हे 2 हे लावून असे पुळीसारखं त्रिकोण घड्या घालून एकमेकाला लावून घेतले। आता या घड्या ज्या आपण चौकोन तयार करून घेतलेले ते ह्या पद्धतीनं लावून घ्यायचं। एक घ्यायचा अशा पद्धतीनं हे घ्यायचा चौकोन जो वरच्या बाजूला असेल आणि एक घ्यायचा खालच्या बाजूला
असं हे एकमेकाला जॉईन करेन शेवटपर्यंत जायचं. मग इथं 7 चौकोन घेणार आहे. हे 7 चौकोन आपण शिवून घेऊयात. अशी जे ट्रायंगल येतील अशा पद्धतीने हे आपण शिवून घ्यायचे. हे आता आपण मॅट करायला घ्यायचंय. त्यासाठी आपण आधी दाखवते मी, हे जे आपल्याला तुकडे जोडून मी तुम्हाला करायचं दाखवलेलं होतं, हे आता पूर्ण करून घेतलंय बघा. ह्या पद्धतीने सगळे एकमेकाला स्ट्रीप त्या जोडून घ्यायच्या अशा. हे बाजूला ठेवायचं. आता हे काय केलंय मी, माझ्याकडे जुने 2 टॉवेल होते, ते टॉवेल असे एकमेकावर घालून घेतलेले आहेत आणि शिवून घेतलेले आहेत. त्याच्या चारी बाजूला असं मधी त्याला जरासं मऊपणा यासाठी हे मी चारी बाजूनं शिवून घेतलेले आहेत. ह्या टोकाला ते बघ, इथून असं चारी बाजून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. एक बाजू शिवून झाले, चारी बाजून शिवून घ्यायचे. आणि त्याच्या खाली हे मी ह्याच्यासारखं त्याला सपोर्ट मिळायसाठी हे नॉयलॉनचं कापड घेतलेलं आहे. त्याच्यामुळं ते कॉटन हे जरासं लवकर काय हे होते, हे नॉयलॉनचं कापड लवकर खराब होत नाही. मी आता हे कापड साडीचं आहे, हे ह्याच्या खाली असं या बाजूला लावून घेणार आहे. आणि ते लावून घेऊन हे जे आहे आपल्याकडं कापड, ह्याच्या मी स्ट्रीप काढलेल्या आहे 4-4 इंचाच्या. ते 4 इंचाच्या स्ट्रीप्स आपण ह्याच्या चारी बाजूला आपण शिवून घेऊयात. हे कापड बॅक साईडला लावून झाल्यानंतर हे आपण आहे ते चारी बाजूला आपण आता लावून घेऊयात. आता हे आपण तयार करून घेतलेले. हे मी आता टॉवेलवर त्या खाली कापड अंथरून त्याच्यावर लावलंय. आणि हे जे आहे हे आपण असं बॅक साईडनं ते शिवून घेतलेलं आहे. बॅक साईडला मी हे असं दाखवलेलं होतं ते कापड लावून घेतले. आता त्याच्यावर आता हे आपण जे पॅच तयार केलेलं होतं ते लावलेलं होतं. आता हे पॅच लावून घेतल्यानंतर हे हे त्रिकोण असे एक खाली एक वर असं जिगजॅगमध्ये लावले होतं की नाही, ते आता काय करायचं, हे एका बाजूला असं ओपन राहते. हे ओपन हे 2 पॉकेटसारखं होतं. त्यावेळी ते पॉकेटसारखे ह्याला असं दुमडून घ्यायचं आणि ह्याच्यावरनं टीप मारली मी अशी. हे ह्या बाजूला आणि हे ह्या बाजूला असं करून ही टीप आपण अखंड मारून घ्यायची. हे मी तसं शिवून घेतलंय बघा. हे या पद्धतीनं हे असं आपण सगळं शिवून घ्यायचं. किती छान दिसतंय बघा. ते ह्या पाकळ्या असल्यासारखं ते दिसतंय आणि मध्ये ही डिझाईन आलेली आहे. मध्ये आपोआप तो चौकोन तयार होतोय. हा बघा, हा चौकोन असा तयार होतोय आणि त्याच्या फक्त साईडला असं फोल्ड केल्यामुळे हे जे खालचं जे कापड आपण होतं त्याच्यावर जे 2 त्रिकोण लावलेले होते ते खालच्या बाजूला हे जी कापडला आहे ते तुम्हाला पाकळ्यांसारखं असं दिसतंय. आणि हे आपोआप हा चौकोन आतल्या बाजूला हा तयार होतोय. अशा पद्धतीने हे आता आपण सगळं तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे मॅट बघा शिवून झालेलं आहे. अर्धवट शिवून झालं, अजून बाकीचं त्याचं फिनिशिंग करायचं आहे. हे मी साईडला असं हे लावून घेतलेलं आहे. पूर्ण व्हायचं आहे. पूर्ण चारी बाजूला मी ते लावून घेतलेलं आहे शिवून. हे मध्ये हा पॅच लावलेला आहे. किती छान दिसतोय बघा. तो ओळखत पण नाही काय केलंय ते. अशा पद्धतीने आपले शिवून झाले. आता फक्त ह्या बाजूला ते आपल्याला दुसरे जे मी टी शर्ट्स आणि ह्याच्या अंडरवेअरचे वगैरे काढलेले स्ट्रिप्स आहेत ते लावायचे. हे आता मॅटला लावायला आपण 1.5 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्या पट्ट्याच्या अशा चुन्या घालून लांब स्ट्रीप तयार केलेल्या आहेत. अशा 2 कलरच्या काढलेत. तुमच्याकडे हे टी शर्टचे पट्ट्या आधी काढून घेतलेत. टी शर्ट जुने होते त्याच्या पट्ट्या काढून घेतल्यात 1.5 इंचाच्या आणि लांबीला जेवढ्या असतील तेवढ्या ते एकमेकाला जॉईन करत ह्या अशा चुन्या घालत ह्या शिवून घेतलेल्या आहेत. हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे मॅट तयार केलं होतं त्याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला. हे मॅट जे तयार करून घेतलेलं आहे हे मध्ये पॅच लावलेले आहे आणि ते आपण स्ट्रीप तिथं केलेल्या ना, ते बघा स्ट्रीप्स आपण अशा लावून घेतलेल्या आहेत. अशा बघा या पद्धतीने आपण लावून घेतलेल्या आहेत.
इथं लावून घेतलेले आहेत. ह्याला मॅच होते म्हणून मी हे टी शर्टचं जे हे होतं त्या टी शर्ट कट करून माझ्याकडे होताच ऑलरेडी आणि त्याच्यानंतर हे चॉकलेटी असं लावलेले. हे आता एकमेक असं आत लावत लावत असं जायचं इथं आणि इथं. आता हे शिवून घेऊया आणि मग पुढचं दाखवते तुम्हाला. हे आता आपण स्ट्रीप लावत आलेलो होतो. त्याच्यानंतर हे दुसऱ्या ज्या लांब आपण ज्या पट्ट्या काढून ज्या 2-2 इंचाच्या पट्ट्या काढून ज्या ताणवून जे स्ट्रीप तयार केलेली होती ती अशी लावून घेतलेली आहे. आणि ह्याच पद्धतीने इथं 5 ह्याचा मी पॅचचं हे घेतलेलं आहे. हे 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5 असे 5. इथं मी 7 ह्याचं लावलेले आहेत. हे 7 आहेत आणि इथं मी घेतलेले आहेत 5 आणि ते 5 हे अशा पद्धतीनेच हे इथं करून ह्याच्यामध्ये हे पॅच लावलेलं आहे आणि त्याच्या पाकळ्यासारख्या आपण फोल्ड करून साईडला हे आपण त्याला मध्ये लावून घेतलेला आहे आणि हा तो पॅच करून ह्याच्यामध्ये लावलेला आहे. हे पहिला लावून घ्यायचं पूर्ण आणि त्याच्यामध्ये हा पॅच लावून घेतलेला आहे. किती सुंदर दिसते बघा. वाटते तरी का की ते आपण राहिलेल्या टी शर्टपासून किंवा आपण जे राहिलेले होजियारीचे कपडे असतात त्याच्यापासून हे आपण तयार केले. हे लक्षात सुद्धा येत नाही. बघा किती सुंदर मॅट झालंय आपल्याला राहिलेल्या कपड्यामध्ये आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीचं हे आपलं झालेलं आहे. हे तुम्ही किचन ओट्याच्या खाली समोर किंवा ह्याच्या खाली आपल्या बेडच्या साईडला हे टाकलं तरी सुद्धा छान दिसतंय. या पद्धतीनं आपण एकदा नक्की करून बघा आणि आवडलं असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.